म्हणली होती मागे की मी अजून एक फन फॅक्ट सांगेल। Hey guys, welcome back to my channel. So if you are new here, hi, I am Shruti Zadav आणि मी कंटेंट बनवते रिलेटेड टू फूड, लाईफस्टाईल, आर्ट आणि मराठी व्लॉग्स। सो आज आम्ही आलो आहे द लक्झरियस प्लेस विच इज कॉल्ड ॲज पर्ल कतार। तर थोडीशी हिस्ट्री सांगून देते। पर्ल कतारला पर्ल कतार का म्हटलं जातं ते मला माहीत असेल। गल्फ कंट्रीज आणि इन जनरल कतार फेमस आहे फॉर प्रोडक्शन ऑफ ऑइल। तर जेव्हा ऑइलचं प्रोडक्शन व्हायच्या आधी पर्ल डायविंगसाठी फेमस होतं आणि कतारीज मोस्टली फेमस होते पर्ल डायविंगसाठी। सो त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी पर्ल कतारचं नाव पर्ल ठेवलेलं आहे। सो दिस इज द हिस्ट्री आणि हा आहे व्ह्यू। या दोघांनी काळं काळं घातलेलं आहे ट्विनिंग कपल गोल्स। कसं वाटतंय तुला मला इकडे घेऊन येऊन? मला तर छान वाटतंय। पर्ल आयलंड आहे हे पूर्ण आर्टिफिशियल आयलंड आहे आणि हे कतारची वन ऑफ दी बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट्स आहे। म्हणजे हे पर्ल आयलंड हॅज बिल्ड फ्रॉम नथिंग, स्क्रॅचपासून बनवलेलं आहे पूर्ण आणि पूर्ण आर्टिफिशियल आहे। सो दिस इज द फन फॅक्ट पर्ल कतारबद्दल आणि पुढचा फन फॅक्ट मी पुढे सांगेन। चला मागे की मी
एक अजून एक फन फॅक्ट सांगेल. सो हिस्ट्री अजून एक अशी आहे, हिस्ट्रीचा एक फन फॅक्ट पॉईंट की पर्ल कतार 2000मध्ये बिल्ड होणं चालू झालं होतं आणि पर्ल कतारला बरेच वर्ष लागले, तेव्हा जाऊन पर्ल कतार बनलं आहे आणि पूर्ण पर्ल कतार व्हेनिस स्टाईल लिव्हिंगनी त्यांनी बनवलेलं आहे. क्लीन असतं सी, खालचं पण सगळं दिसतं, इकडे माशा पण. पर्ल आयलँड ही एकमेव अशी जागा आहे जिथे फॉरेनर्स प्रॉपर्टी घेऊ शकता आणि म्हणून ही एक लक्झरियस जागा आहे जिथे मोस्टली फॉरेनर्स प्रिफर करता फ्लॅट्स आणि जागा घेण्यासाठी. सो हीच ते बिल्डिंग्स आहेत जिथे फॉरेनर्स असतात. सो आता आमचं फिरून वगैरे झालं आहे आणि माझी इंजरी आहे म्हणून आम्ही आता थोडंसं रेस्ट घेतलं आहे. आता सगळं फिरून वगैरे झालं आहे. पर्ल कतारमध्येच बरेच रेस्टॉरंट्स आहे. सो आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. मला प्रोनाऊन्स नाही करता येत बट मी ट्राय करते. सबा डब्ल्यू मसा असं काहीतरी आहे लिहिलेलं. ते कोणतं रेस्टॉरंट आहे? लेबनीज रेस्टॉरंट आहे. तर आम्ही व्हेज ऑप्शन चूज केला आहे आणि व्हेजमध्ये आम्ही मिनी फलाफेल सँडविचेस मागवले आहेत 2, एक ऑरेंज ज्यूस, एक चॉकलेट मिल्कशेक. आणि तुम्ही कोणती कॉफी मागवली आहे? तुर्किश कॉफी विथ शुगर, विदाउट शुगर अँड बार्बिक्यू चिकन बार्बिक्यू विंग्स. ते एवढं सगळं मागवलेलं आहे. मला घाम आला फार म्हणून म्हटलं जरा बॉडीमध्ये इंधन टाकू मग पुढे जाऊया. ती पण बघून गेली आहे. आधी पण पर्ल कतार बघितलं होतं, आता तुझ्यासोबत पुन्हा एकदा बघतोय. नवीन छान वाटलं बघायला, मस्त. आता थोडी गरमी कमी आहे त्याच्यामुळे छान वाटतं फिरायला. मला एक सांग की आपण उबरने आलो, तर उबरने आपल्याला किती वेळ लागला एक्झॅक्टली यायला? साधारण अर्धा तास लागला. आणि प्राईस किती होती उबरची? ऑलमोस्ट 39 रियाल. प्राईसबद्दल आता आपण आपल्या ह्याच्यात कम्पेअर केलं तर मग ते महागच वाटणार आपल्याला असं. तर जे लोक इथे नवीन येतील, जे म्हणजे टूर करायला येतील, तर तू त्यांना असं ॲडवाईस करशील का की इंडियन करन्सीमध्ये तुम्ही कन्वर्ट करून बघा दर एक गोष्ट, किंवा नाही कन्वर्ट केली तर बेटर आहे? नाही कन्वर्ट केली तर बेटर आहे, कारण मग तुम्ही ते कन्वर्ट करत बसाल तर मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी महाग वाटतील. त्यामुळे इट्स बेटर तुम्ही कन्वर्ट नका करू. तू काय चेक करते? मिल्कशेक मागवलं होतं, सो खूपच मोठं आहे. मी ट्राय करून बघते. आईस्क्रीम विथ मिल्क मिक्स केल्यानंतर कसं टेस्ट येते तशी टेस्ट आहे त्याची. त्यांच्या एवढ्या ठिकाणी ब्रांचेस आहे या रेस्टॉरंटचे.
अल्मना ट्विन टॉवर. बाय द वे अल म्हणजे द इंग्लिशमध्ये. बुर्ज अल्मना. पोर्टो अरेबिया. इस्तान मॉल वक्रा. इस्गावा आय गेस हे असं काहीतरी आहे. सो इकडे रिटेलवाले स्टोर्स पण आहे जिथे सुपर मार्केट सॉर्ट ऑफ जिथे चिप्स वगैरे काही स्नॅक्स भेटतात. आत्ता आमचा टूर झालेला आहे. पूर्ण पलकतार फिरून झालेला आहे. जेवण करून झालेले लेबनीज रेस्टॉरंटमध्ये जे की फार छान होतं. रेटिंग मी देईल 9 on 10 लेबनीज रेस्टॉरंटच्या फूडसाठी. सो आजचा व्लॉग मी इथेच थांबवते आहे. सो इफ यू गाईज एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल डाऊन बिलो. आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय काय नवीन बघायला आवडेल. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय सी यू गाईज इन माय नेक्स्ट वन. टिल दॅट देन बाय.